राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कोअर कमिटीची एक बैठक संपन्न झालेली आहे। उद्या किंवा परवापर्यंत विधान परिषदेचे 2 उमेदवार घोषित होणार आहेत। राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। तर परळी सरपंच हत्या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी अशी मागणी तटकरेंनी केली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक या ठिकाणी झाली। जवळपास 50 इच्छुकांनी अर्ज त्या ठिकाणी केले होते। आम्ही सर्वच बाबतीमध्ये त्या ठिकाणी साकल्याने विचार केला। काही नावांची आम्ही शॉर्टलिस्ट त्या ठिकाणी केली। उद्या रात्री किंवा परवा सकाळपर्यंत आम्ही 2 उमेदवारांची यादी त्या ठिकाणी घोषित करणार आहोत। या प्रकरणाची ताबडतोब चौकशी त्या ठिकाणी व्हावी। गुन्हा दाखल झाला असेल तर आरोपींना अटक त्या ठिकाणी व्हावीच आणि कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम जी अनिष्ट प्रवृत्ती करत असेल त्यांच्यावरती कठोर कारवाई केलीच गेली पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी त्या ठिकाणी आहे।